इयत्ता 8वी गणित क्षेत्रफळ. मागील भागामध्ये आपण समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर पाया गुणिले उंची. एरिया ऑफ अ पॅरलेलोग्राम इज इक्वल टू बेस इंटू हाईट. समभुज चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र सुद्धा आपण अभ्यासलेलं आहे. समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर 1/2 गुणिले कर्णांच्या लांबींचा गुणाकार. एरिया ऑफ रोम्बस इज इक्वल टू हाफ इंटू प्रॉडक्ट ऑफ लेंथ्स ऑफ डायगोनल्स. आज आपण समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, त्याचं सूत्र आणि त्यावर काही उदाहरणं अभ्यासणार आहोत. एरिया ऑफ अ ट्रॅपेझियम. तर समलंब चौकोन म्हणजेच काय आहे बघा. या ठिकाणी आपल्याला ABCD हा समलंब चौकोन दिसत आहे. AB पॅरलल DC. AB आणि DC या समांतर बाजू आहेत. तर हा आहे समलंब चौकोन. B1 B2 आपण त्याला नाव देऊया. B1 that is DC and AB is B2. These two lines are parallel. AP is the height of this parallelogram. AP ही या समलंब चौकोनाची उंची आहे. आपण आता या ठिकाणी समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ कसं मिळवलं जातं ते बघणार आहोत. समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपण शिकलेलो आहोत. मी अजून एक समलंब चौकोन घेतला. हा समलंब चौकोन मी अशा प्रकारे फिरवून घेतला. आता हे दोन समलंब चौकोन अशा प्रकारे मी एकत्र केले असता आपल्याला कसली आकृती दिसते? येस, यू आर राईट. दिस इज अ पॅरलेलोग्राम, राईट. तर या ठिकाणी याला आपण ABCD हा एक समांतरभुज चौकोन घेऊया. सो 2 trapeziums that is will be equal to 1 parallelogram. आता B2 जी आहे ती या ठिकाणी आहे बघा, राईट. तर DC ही या समांतरभुज चौकोनाचा हा झाला पाया. DC ही जी बाजू आहे ही समांतर ABCD या समांतरभुज चौकोनाचा पाया. उंची H आहे तीच आहे AP, राईट. पण या ठिकाणी लक्षात घ्या, दोन समलंब चौकोन आपण अशा प्रकारे एकत्र केले की आपल्याला एक समांतरभुज चौकोन मिळत आहे. तर दोन समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, राईट. मग आता समांतरभुज चौकोनाचं क्षेत्रफळ आपण सूत्र शिकलेलो आहोत. काय आहे? समांतरभुज चौकोन ABCD चं क्षेत्रफळ, दोन समलंब चौकोनांचं क्षेत्रफळ बरोबर समांतरभुज चौकोन ABCD चं क्षेत्रफळ. आणि हे क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाया गुणिले उंची. पण समांतरभुज चौकोन ABCD मध्ये पाया कोणता आहे? तर CD, बरोबर. म्हणजेच दोन समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर B1 अधिक B2. कारण पाया CD म्हणजे झालाय B1 अधिक B2. कारण दुसऱ्या समलंब चौकोनाची जी B2 जी आहे ती या ठिकाणी काय झालेली आहे? पाया झालेला आहे. सो B1 प्लस B2 इंटू हाईट H. मग आपल्याला एका समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ हवंय, म्हणून एका समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ बरोबर हे दोन जे या ठिकाणी गुणाकार केलेले आहेत त्या या बाजूला जाऊन काय होणार? भागाकार. म्हणजेच 1/2 B1 प्लस B2. म्हणजेच या समांतर बाजू ज्या आहेत त्यांची बेरीज गुणिले उंची. अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी हे समलंब चौकोनाचं क्षेत्रफळ समांतरभुज चौकोनाच्या क्षेत्रफळावरून आपण मिळवलेलं आहे. नेक्स्ट, एका समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ 262.5 चौरस सेंटीमीटर आहे व लंबांतर 15 सेंटीमीटर आहे. तर त्याच्या समांतर बाजूंची बेरीज किती असेल?
आता काय दिलंय बघा, क्षेत्रफळ दिलंय आपल्याला 262.5 चौसेमी, लंबांतर म्हणजेच उंची दिली आहे 15 सेंटीमीटर आणि समांतर बाजूंची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. आता काही वेळेला या ठिकाणी समांतर बाजू विचारल्या जातात, ते आपण नंतर बघूया. तर या ठिकाणी समांतर बाजूंची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. सूत्र लिहून घ्या. समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ बरोबर हाफ इंटू समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले उंची. दिलेल्या गोष्टी त्या त्या ठिकाणी लिहूया. तर क्षेत्रफळ दिलंय म्हणजे आपण लिहिलं क्षेत्रफळाच्या खाली 262.5 बरोबर 1/2. समांतर बाजूंची बेरीज आपल्याला काढायचंय, ते तसंच ठेवायचंय, गुणिले उंची दिली आहे 15. ओके, आता हे आपल्याला सोडवायचंय बघा. आता हे 2 या ठिकाणी आहेत, छेदात आहेत, म्हणजेच या बाजूला जाऊन ते काय होणार, गुणाकार. म्हणजेच समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले 15 बरोबर 262.5 गुणिले 2. ओके, हे 2 आपण या बाजूला पक्षांतर केलं, गुणाकार झाले. आता हा गुणाकार आपण करून घेऊ. 262.5 गुणिले 2. 2 पंचे 10 ही 0, हातचाला 1, 2 दुने 4 अधिक 1 5, 2 सक 12 2, हातचाला 1, 2 दुने 4 आणि 1 5.1. सो धिस गुणाकार हा किती आला आपल्याला, 525. सो multiplication, write it as 525. राइट हँड साइड ऍज इट इज. समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज गुणिले 15 बरोबर 525. मग आता समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज आपल्याला काढायचे. पुन्हा या 15चं आपल्याला पक्षांतर करावं लागेल, म्हणजेच पुन्हा आपल्याला 525 भागिले 15 करावे लागतील. राईट, आणि म्हणून समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज आपण भागाकार करूया. 15 एके 15, 15 त्रिक 45, किती राहिले 7. बघा 525 भागिले 15 आपण करू. 15 3 जा 45, किती राहिले 7, कॅरी 5, 15 5 जा 75. राईट, देअरफॉर हे आन्सर किती आलं आपलं, 35. म्हणून समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज बरोबर 35. फक्त आपल्याला या ठिकाणी या समांतर बाजूंची बेरीज आपल्याला विचारलेली आहे. समजा आपल्याला या ठिकाणी एक समांतर बाजू यापैकी दिली आणि दुसरी बाजू विचारली, तर आपल्याला काय करावं लागेल, यापैकी एक बाजू दिलेली असेल तर ही बेरीज 35 आहे. त्यापैकी एक बाजू जर 12 सेंटीमीटर असेल तर दुसरी आपण काढू शकतो. म्हणजेच समांतर बाजूंच्या लांबींची बेरीज बरोबर या ठिकाणी 35 सेंटीमीटर हे उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. पुढचं एक उदाहरण बघणार आहोत आपण. PQRS हा समद्विभुज समलंब चौकोन आहे. लेंथ PQ बरोबर 7 सेंटीमीटर, रेख PM लंब बाजू SR, लेंथ SM बरोबर 3 सेंटीमीटर, समांतर बाजूंमधील अंतर 4 सेंटीमीटर आहे. तर चौकोन PQRS चे क्षेत्रफळ काढा. ओके, this is the figure. Rectangle PQRS is an isosceles trapezium. Length PQ equal to 7 centimeter. PM perpendicular to segment SR and PQ equal to 7 centimeter. Length SM equal to 3 centimeter. 7 centimeter PQ, SM 3 centimeter. Distance between two parallel sides is 4 centimeter. So PM is 4 centimeter. Let's write down whatever is given. PQ equal to 7 centimeter.
SM equal to 3 centimeter, height PM equal to QN equal to 4 centimeter. Area of rectangle PQRS is equal to how much? Okay. PQRS is an isosceles trapezium. Now this is isosceles means what? This line will be equal to this line. Now PS is equal to QR. Okay. Segment PM perpendicular to segment SR. Segment QN perpendicular to segment SR. ही पण आपण परपेंडिक्युलर काढून घेऊया. आता हे काढल्यामुळे काय झालं बघा, तीन भाग आपल्याला आकृतीचे मिळाले. ट्रायंगल PMS, रेक्टेंगल PQNM and right angle triangle QNR. So in rectangle PQRS, segment PQ parallel segment MN. PQ is parallel, therefore this is also 7 centimeter. Right? ही parallel आहे, म्हणजेच आयत आहे हा, समोरासमोरच्या बाजू समान. Now this is our figure. PQ is 7 centimeter, MN is also 7 centimeter, height is 4 centimeter. Now angle PMN equal to angle QNM, which will be 90 degree, right? Therefore PMNQ is a rectangle. Therefore PQ equal to MN equal to 7 centimeter and PM, that is height, is given PM, which will be equal to QN, which will be equal to 4 centimeter. Okay, आता एवढा आपल्याला मिळालेला आहे. Now to find the area of this trapezium, PQ is there, we want SR, but SR is not given. This is 7 centimeter, that is MN only. SM is there, NR we want to find out, right? Height is there. So to find this NR, this is 4 over here. This NR we have to find out. To find this NR, we should know this QR. But QR and PS, these are equal. But PS, this length of this side is also not given. We want to find it out. So before going to QR, let's think about this triangle, that is triangle PMS. Sorry, and triangle PMS. So in triangle PMS, angle PMS is equal to 90 degree. So this is a right angle triangle. By Pythagoras theorem, we know that hypotenuse square equal to base square plus height square. Therefore PS square is equal to length SM square plus length PM square. Right? मग याच्यावरून आपण PS ची किंमत काढू शकतो. PS ची मिळाली म्हणजेच QR आपल्याला मिळाला. QR आपल्याला मिळेल, QN आपल्याला दिलेला आहे, त्यावरून आपण NR काढू शकतो. Now PS we want to find it out. SM आपल्याला माहिती आहे, PM आपल्याला माहिती आहे. So PS square is equal to SM, that is 3 square, plus PM, that is 4 square. So PS square equal to 3 square plus 4 square, which will be equal to 9. 3 square is 9 plus 4 square is 16. Therefore length PS square is equal to 25. Taking square roots of both the sides, length PS equal to square root of 25, which will be equal to 5 centimeter. Now
Rectangle PQRS is an isosceles trapezium. PS is equal to QR. See here, PS will be equal to QR. Therefore, QR is also 5 centimeter. See here, 5 centimeter. This is also 5 centimeter. Okay. Now, with the help of this is 4 centimeter. This is also 4 centimeter, right? So, with the help of again this right angle triangle QNR, we can find length NR. See here. Okay. Now, in triangle QNR, measure of angle QNR equal to 90 degree. Again, by Pythagorean theorem, QR square equal to length QN square plus length NR square, or length NR square plus length QN square. Okay. Now, QR is there, QN is there. We want to find length of NR. So, QR, that is 5 square, will be equal to NR. We want to find it out, plus QN is 4 square. Now, 5 square, that is 25, equal to length NR square plus 16. Transferring this 16 to left hand side, therefore 25 minus 16, which will be equal to length NR square. 25 minus 16, that is 9. 9 is equal to length NR square. Taking square root of both the sides, length NR is equal to square root of 9, and therefore length NR is equal to 3 centimeter. See here, length NR is 3 centimeter. MN, it is 7 centimeter. Now, SM, MN and NR, all the three sides we found it. So, we can find the length of SR. Length SR is equal to length SM plus length MN plus length NR. So, SM is 3 plus 7 plus 3, and therefore length SR is equal to 13 centimeter. Okay. लेंथ SR आपल्याला मिळालेली आहे. आता आपल्याकडे पॅरलल साइड्स PQ and SR, we know it. Height is there, so we can now find the area of the trapezium PQRS. Now, this figure is there. Length of one side is 7 centimeter. Length of second side, that is 13 centimeter. Height is 4 centimeter. Okay. We want to find the area of trapezium PQRS. Write down the formula. Area of the trapezium equal to half into sum of the lengths of parallel sides into height. Equal to half into parallel sides, that is PQ and SR. So this is 7 and 13. In the bracket, 7 plus 13 into height is 4. Solve the bracket first. Half into 20 into 4. Again, 2 1s are 2. 2 2s are 4. And 22s are 40 square centimeter. Therefore, area of trapezium PQRS will be equal to 40 स्क्वेअर सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आज आपण समलंब चौकोनाचे क्षेत्रफळ, त्याचं सूत्र आणि त्यावर आधारित उदाहरणं अभ्यासलेली आहेत. उदाहरण दिलेल्यानंतर शाब्दिक उदाहरण असेल तर ते वाचून दिलेल्या माहितीप्रमाणे आकृती काढून घ्या. त्या आकृतीनुसार दिलेली ज्या माप आहेत, मेजरमेंट्स, त्या ठिकाणी लिहून घ्या आणि क्रमाक्रमाने उदाहरण सोडवा. थँक यू.